जातीपातीचं विष पेरणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला. उद्धव यांच्या बिनशर्त टीकेकडे केले दुर्लक्ष. संसदेच्या अधिवेशनापूर्वी मोदींचा आणीबाणीचा उल्लेख, म्हणाले 50 वर्षापूर्वी संविधान नाकारले होते. त्याला सांगा तुझा अभ्यास कमी आहे. मुस्लिमांना 25 वर्षापासून आरक्षण, हे त्याला माहीत तरी आहे का? भुजबळांचा जरांगेंना टोला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काही तासांवर, तरी इंद्रायणी फेस आलेली. सत्ताधारी नेत्यांना आळंदीत फिरकू न देण्याचा इशारा. शरद पवारांचा पाठिंबा कुणाला? मनोज जरांगे यांच्या मागणीला की ओबीसी बांधवांच्या भूमिकेला? वंचित बहुजन आघाडीचा थेट सवाल. आता गाफील राहू नका, खोटे पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. लोकसभेत झाले ते झाले, मुख्यमंत्री शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव, या वयात मराठ्यांची नाराजी उडवून घेऊ नका. मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर हल्ला. सुप्रिया तू खासदार म्हणून जात आहेस, पण जनतेमुळे तुला संधी मिळाली हे लक्षात ठेव. शरद पवार यांचा सुप्रिया सुळेंना खास सल्ला. एकनाथ शिंदेंचा कोल्हापूर दौरा वादात, दौऱ्याआधीच कोल्हापूर बंदची हाक. मुख्यमंत्र्यांना काय झेंडे दाखवण्याचा इशारा. भाजप आणि शिंदे गटामुळे पुण्याची बदनामी, शहर आता ड्रग्स व पबचे माहेरघर अशी ओळख. जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यात घडली घटना. त्याचवेळी मदत मिळाल्याने अनर्थ टळला. बेकायदा कामे करणाऱ्यांच्या याद्या तयार, बघूया सत्तेत येताच कारवाई. एनसीपी शरद पवार गटाचा इशारा. पिपाणी निवडणूक चिन्हाचा यादीतून वगळा, एनसीपी शरद पवार गटाची इलेक्शन कमिशनकडे मागणी. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा. बीजेपी नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसात अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल. समर्थकांची जिंतूर बंदची हाक. विधानसभा निवडणुकीपूर्वी बीजेपीला झटका, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा. ओबीसी वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, जालना जिल्ह्यातील रायगावांमध्ये झळकले बॅनर. मराठा विरुद्ध ओबीसी गुप्त संघर्ष वाढला. शरद पवारांनी आरक्षणाच्या परिस्थितीवर मौन बाळगलं. लक्ष्मण हाकेंची खंत, म्हणाले त्यांनी जर तरुणांना आवाहन केलं तर सकारात्मक परिणाम होईल. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, महायुतीत जुंपली. चंद्रकांत दादांच्या काळातच पुण्यात हप्ते वसुली, पब संस्कृतीला उधाण. अमोल बिटकरींचा टोला. आज सुपर 8मध्ये इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हरले तर उपांत्य फेरीत गाठणे कठीण. भारताला टेबल टॉपवर होण्याची संधी. नीट प्रकरणात टेरर फंडिंगचा संशय, महाराष्ट्रातून एक ताब्यात. दिल्लीत एनएसयूआयचे आंदोलन, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.